नाना पटोले यांच्या विरोधात नागपूरमध्ये आता भाजपने अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे। नागपूर आणि नाशिक या दोन शहरांमध्ये पटोलेंच्या विरोधात भाजपचं आंदोलन सुरू आहे। कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंनी पाय धुवून घेतल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सध्या केलं जात आहे। भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। आपण पाहतो आहोत ही दृश्य, नाशिकमधली ही दृश्य आहे ज्या ठिकाणी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते हे आंदोलन करतायत। पटोलेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते। नाना पटोलेंच्या विरोधात नागपूर आणि नाशिक या दोन शहरांमध्ये भाजप अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करत आहे। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पटोलेंच्या निवासस्थानाबाहेरची सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आलेली आहे। जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते पटोलेंच्या विरोधात। यानंतर आपण थेट नागपूरला जाणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, पटोलेंच्या विरोधात भाजपचं आंदोलन सुरू आहे। अजिंक्य, निश्चित जर का तुम्ही बघितलं, नाना पटोले यांचं रहाटे कॉलनीचं निवासस्थान आहे। त्या निवासस्थानासमोर भाजप आंदोलन करताना भाजप आक्रमक झाले की कुठेतरी नाना पटोले यांनी गजानन महाराजांचे भक्त असतील किंवा शेतकरी असतील यांचा अपमान केला। त्यामुळे कुठेतरी नाना पटोले यांनी गजानन महाराजांच्या भक्तांची किंवा शेतकऱ्यांची माफी मागावी। या आंदोलकांची काय मागणी, आपण त्यांना विचारूया, काय मागणी आहे? तुम्ही आंदोलन करता, तुम्हाला परवानगी देखील नाही इथली? नाना पटोलेने इतके निंदनीय कृत्य केलेलं आहे। एका सामान्य कार्यकर्ता, ओबीसीचा कार्यकर्त्याकडे स्वतःचे पाय धुवून गेले आणि ते खोटं बोलतायत, रेटून बोलतायत। कारण आम्ही त्यांचा व्हिडिओ पाहिलेला आहे, ते कशा प्रकारे गाडीत बसले आणि तो कार्यकर्ता त्यांचे कसे पाय धुतोय, हे महाराष्ट्रासाठी निंदनीय कृत्य आहे। आम्ही त्यांचा निषेध करतो। 13 खासदार काय निवडून आले, त्यांच्या डोक्यात हवा घुसली आहे। मला वाटतं आता भारतीय जनता पार्टी हा त्यांची हवा नक्कीच काढणार आहे आणि आम्ही तीव्र माफी मागायला तयार। त्यांना वाटतं की ते कृत्य निंदनीय नाही। भाऊ, त्यांचा जो व्हिडिओ आलाय की मी स्वतः पाय घासतोय, कोणी पाणी टाकतोय, पण आपण व्हिडिओ पाहिलाच असेल की ते कशा आयटीत बसलेले आहेत। त्यांना वाटतंय की समोरचा माणूस त्यांचा गुलाम आहे, अशा आयटीत ते बसलेले आहेत आणि त्यांचा पाय तो बिचारा कार्यकर्ता धुवत आहे। खरंच शर्मनाक गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी। बाजूला नाना पटोले यांचं घर आहे, आपण बघू शकतो मोठ्या संख्येने पोलिसांनी देखील सुरक्षा इथे वाढवलेली आहे। कार्यकर्ते नाना पटोले यांच्या घराकडे धावून जाऊ नये यासाठी पोलिसांनी घेतलेली ही काळजी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की रहाटे कॉलनी चौकात जर का आपण बघितलं तर भाजप असेल, युवा मोर्चाचे कार्यकर्ते असेल, आक्रमक झालेले आहे नाना पटोले यांच्या विरोधात। तुषार, पुन्हा एकदा येतो आपल्याकडे, पण आपण पाहतो आहोत पटोलेंच्या नागपूर मधल्या निवासस्थानाबाहेरची सुरक्षा देखील आता वाढवलेली आहे। नाशिकमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे। आपण थेट जाणार आहोत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मुकुल, नाशिकमध्ये सुद्धा पटोलेंच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आंदोलन करतायत, घोषणाबाजी केली जाते। नाशिकच्या रविवारकरांच्या परिसरामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। महिला आघाडी, युवा मोर्चा यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। नाना पटोले यांची जी प्रतिमा आहे त्याला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे। तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालायत का? आपण काल बघितलं असेल जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये अक्षरशः चिखलाने भरलेले कार्यकर्त्याचा जो पाय होता, त्या ओबीसी कार्यकर्त्याला त्यांनी चिखलाने भरलेले पाय धुवायला सांगितले। ही कुठल्याच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप निषेधार्थ आहे आणि हे होणं पण चुकीचं आहे। त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज याचा धिक्कार केलेला आहे। आपण बघतोय नाना पटोले यांच्या ज्या प्रतिमा होत्या, या प्रतिमांचं आता इथे दहन केलं जात आहे। भाजप युवा मोर्चा आक्रमक झालेला आहे। जी कृती नाना पटोले यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्याचा निषेध हा केला जातोय। पायाखाली त्यांच्या प्रतिमा ह्या तोडवल्या जात आहेत। भाजपच्या आमदार सीमा हिरे, त्याचबरोबर युवा मोर्चाचे पदाधिकारी या संपूर्ण आंदोलनात सहभागी झाले आहेत, जोरदार आंदोलन करतायत। दोन ठिकाणची ही दृश्य आपण सध्या पाहतो। नाशिक आणि नागपूर मधली पटोलेंच्या विरोधात अत्यंत आक्रमकपणे भाजपकडनं आता सध्या आंदोलन केलं जात आहे। मुकुल आणि तुषार, धन्यवाद, आपण माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।